हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ संवेद. नाथ संवेद. नाथ संवेद. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. हे नवीन वर्ष अत्यंत सुंदर, अधिक पुढे नेणारं, अध्यात्मात, त्याचप्रमाणे वैयक्तिक जीवनात, त्याचप्रमाणे सामाजिक जीवनात सुद्धा पुढे नेणारा असो, अशा माझ्या सर्वांना शुभेच्छा. मला लहानपणी प्रश्न पडायचा, वर्षाची सुरुवात हा काय प्रकार आहे? बरोबर की नाही? वर्षाची सुरुवात हा काय प्रकार आहे? वर्षाला सुरुवात कधी झाली? माणसाने केली ना. जेव्हा माणूस पहिला जन्माला आली, डार्विनचा उत्क्रांतिवाद खरा मानला की माकडापासून मानव झाला, आणि मला खूप पटतं. डार्विनचा उत्क्रांतिवाद मला पटत नाही, पण माणूस माकडापासून झाला आहे मात्र मला पटतं. कारण माणूस जेवढे माकड शाळे करतो एवढे माकडं पण करत नाही. रिअली आय. माकडं जेवढ्या चोरामाऱ्या करतात त्यापेक्षा जास्त माणसं चोरामाऱ्या करतात. बरोबर की नाही? राईट. पण असो, ते बाजूला सोडून दे. आपण एवढाच विचार करूया की वर्ष सुरू होतं म्हणजे नक्की काय? कोणीतरी प्रत्येकाच्या धर्मानुसार, काळानुसार, देशानुसार, स्थलानुसार एक दिवस पवित्र मानला. त्या दिवसापासून नवीन वर्ष सुरू केलं. मग काय, ॲस्ट्रॉनॉमी, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्राच्या साहाय्याने त्यांची कॅलेंडर्स बनवली. ती परफेक्टच आहेत प्रत्येकासाठी. आय नो प्रॉब्लेम्स ॲट ऑल. पण नववर्ष म्हणजे नक्की काय? आता शाळेसाठी नववर्ष कधी असायचं? आम्हाला 7 जून असायचं. आम्ही ज्या लहानपणी शाळेत होतो तेव्हा आधी तारीख ठरलेली असायची. अनलेस इट इज संडे, रविवार असेल तरच, नाही तर 7 जूनलाच शाळा सुरू व्हायची आणि 7 जूनलाच पाऊस पडायलाही सुरुवात व्हायची. अगदी 7 जूनला उठायचं म्हणजे पाऊस पडत असणारच, आणि सकाळची शाळा असायची 7 वाजताची. मस्त वेगळी. दररोज पडायचं, पाऊस जोरात पडावा आणि सुट्टी. सांग सांग भोळानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का? न्यू इयर कुठलं सुरू झालं? तर शाळेचं. जानेवारीला 1 जानेवारीला काय सुरू होतं? 1 जानेवारीला काय सुरू होतं? 7 जूनला बस, 14 जूनला शाळा सुरू होते. अमुक जुलैला काहीतरी कॉलेज सुरू होतं. बरोबर? काहीतरी सुरू होतं. राईट. अग्रीड. 1 जानेवारी काहीच सुरू होत नाही. 1 जानेवारीला बेहोश होणं सुरू होतं. 1 जानेवारीपासून पैसा उधळणं सुरू होतं. 1 जानेवारीपासून आरामात उठणं सुरू होतं. बरोबर की नाही? ह्याच्यामुळे मला कुठलीही चांगली गोष्ट दिसत नाही, आणि दिसत नाही. पण तरी देखील प्रघात आहे. आणि मी काही इकडे समाज बदलायला वगैरे आलेलो नाही. मी इथे आलो आहे फक्त श्रद्धावानांसाठी आलो. नाही, सगळ्या समाजाचा ठेका मी घेतलेला नाही. मी काही सुधारक नाही, संत तर अजिबातच नाही. आलोच्यामध्ये जरा देखील संतत्वाचा बारीक संशय तुम्हाला माझ्यामध्ये सापडला ना की त्या दिवशी मी उडी मारी समुद्रात. अजिबात नाही मी संत बिंत. आलोच्यामध्ये पण मनापासून मात्र एक सांगायचं तुम्हाला की खरंच राजानं नववर्ष म्हणजे काय त्याचा नीट विचार करा. मी अनेक वेळा तुम्हाला ह्या स्टेजवर इथून 1 जानेवारीच्या नंतर जेव्हा मी येतो तेव्हा सांगितलं आहे की आपण नव्या वर्षाचा मग काहीतरी डिसिजन घेतो, रिझोल्युशन करतो, निर्णय घेतो, निर्धार करतो, त्यातलं काहीही होत नाही. मला खरंच सांगतो, अगदी एक 8 किंवा 9 दिवसापूर्वीच मला एका व्यक्तीचा कॉन्टॅक्ट झाला, आपल्याकडच्याच व्यक्तीचा. त्या व्यक्तीने 1 जानेवारी 97ला डिसिजन घेतला की माझं इंग्लिश फाड बोलायला शिकणार. फाड म्हणजे अर्थ दुसरा पण होतो, फाडून बोलणार. तो अजून फाडून इंग्लिश बोलतो. किती वर्ष झाली? 97पासून. बरं, पण इंग्लिश शिकला नाही. इंग्लिश शिकणं म्हणजे काय खूप मोठी ग्रेट गोष्ट आहे असं मुळीच देखील नाही, अजिबात देखील नाही. पण निर्णय घेतला होता, तो निर्णय तो दरवर्षी घेतो.
आणि तरी तो कधीच पुरा झालेला नाही. त्या माणसाला त्याची खंत आहे, त्याला असं वाईट वाटतं आहे. परंतु उपयोग काय? नुसतं वाईट वाटण्याने आणि प्रत्येक स्वतःला आणि देवाला सॉरी म्हणण्यामध्ये व्हॉट इज दी अचिव्हिंग? तो काय मिळवत आहे? काहीच नाही. त्याच्याविषयी दररोज 15 मिनिटं जरी दिली असती असं इंग्लिश जरा तरी बरं झालं असतं. बरोबर. कुठली भाषा? इंग्लिश शिकावी, तमिळ शिकावी, रशियन शिकावी, स्पॅनिश शिकावी, जर्मन शिवाय कुठली भाषा शिकणं चांगलंच आहे. परंतु मग त्या भाषेशी नाही आहे, भाषेच्या निवडीशी नाही आहे. आम्ही निर्णय केला 97 सालापासून आणि आज तरी देखील तो निर्णय पुरा झालेला नाही. म्हणजे नव्या वर्षाला अर्थ काय? परत आम्ही हिंदू, आम्ही श्रद्धावान, आम्ही सनातनी, आम्ही धार्मिक, आम्ही परत चैत्र प्रतिपदेला गुढीपाडवा म्हणून नववर्ष साजरं करतो. म्हणजे काय, एक गुढी बांधतो, वाटलंच तर विकत मिळतात ती आणतो आणि लावतो. कधी पहिले लोक सूर्योदयाला लावायचे, आता बहुतेक सूर्यास्ताच्या आधी अर्ध्याच लावली तर खूप झालं. त्यानंतर आम्ही तिची पूजन काय ते गंध टिळे वगैरे लावतो, फुलं लावतो, हार घालतो. काही लोकांच्याकडे अशी पद्धत आहे, कडुलिंबाचा पाला खायला घालतात पाहिजे ना. अरे 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 अरे, नव्या वर्षाची सुरुवात एवढी कडू का हे नक्की कुठला देव सांगणार नाही, या ब्रह्मर्षीचा अजिबात सांगणार नाही. पण आम्ही ते कडुलिंबाचा पाला खातो. पण कारण कसं माहिती आहे का? किती जण खाल्लाय कडुलिंबाचा पाला गुढीपाडव्याला? अरे वा, सॉलिड संख्या आहे. किती जणी नकार दिले कडुलिंबाचा पाला खायला? हाय मेरे साथ 10-12 लोक तो है. सुदैवाने माझ्या घरी माझ्या आईने कधी मला फोर्स केला नाही कडुलिंबाचा पाला खा, कधीच नाही. एक माझ्या वडिलांची काकू आली होती, तिने खायला दिल्यावर मी रिबेल केलं, मी खाणार नाही, तू खा, माझ्यावरचं पण तूच घे. तिने विचारलं, मग तुझ्यावरचं चॉकलेटमध्ये देशील का? एक नाही 2 घे, पण कडुलिंबाचा पाला तू खा, मी खाणार नाही. तो कडुलिंबाचा पाला खायला आम्हाला काही ग्रेट वाटलं. ह्याला कुठलाही धार्मिक इतिहास नाही, काही नाही, काही एक प्रथा आहे, रूढी आहे. पण शेवटी आम्ही एक निर्णय घेतलाच आहे, शास्त्रात रूढी बली असते, की वेदशास्त्रापेक्षाही रूढी जी आहे, म्हणजे परंपरा जी आहे, ट्रेडिशन जी आहे, ती जास्त बलवान ठरते. बरोबर, राईट. मांजर आडवं गेलं की अपशकुन होतो असं कुठल्याही शास्त्रात लिहिलं नाही आहे. म्हणजे रूढी आहे, ती आमच्या मनाला अधिक पटते. नको बाबा कशाला, आणि मला ते पटतं. तुमच्या मला भीती वाटते ना, मग वळून फिरून बागे बघा. आय सांगितलं 7 पावलं जायची गरज आहे, नुसतं तुमच्या बापाला हाक मारा आणि पुढे चालायला. पण लोक मी 7 पावलं, काही ठिकाणी 21 पावलं, अरे अशी वाढत एक दिवस 101 पावलं व्हायची. आणि उद्या आणखी कोणी सांगायचं नाही, आल्या ठिकाणी परत जायचं, मी आणखी राहिले. बरं, असे काय प्रवास करणं किती कठीण झालं. तर मला सांगतो राजानो, ज्या परंपरा, ज्या ट्रेडिशन्स चांगले आहेत, सुंदर आहेत, पवित्र आहेत, काहीतरी देणारे आहेत, तुमच्या मनाला पॉझिटिव्ह देणार आहेत, ते जरूर पाळाव्यात. परंतु ज्या प्रथा आपल्याला चुकीच्या मार्गाने नेतात, त्या प्रथा पाळायच्या नसतात. बरोबर. आपल्या संस्थेमध्ये मी 96 पासून सगळ्यांना सांगत आलो की पतीच्या निधनानंतर पत्नीला कुंकू आणि मंगळसूत्र काढण्याची काही आवश्यकता नाही, कारण हे कुठल्याही धर्मग्रंथात दिलेलं नाही. काही फालतू वायफळ ग्रंथात दिलेलं आहे डेफिनेटली, पण ते ऑफिशियल लोकांनी लिहिलेच नाही आहेत. म्हणे हा स्त्रीवरचा अत्याचार आहे. काही समयामध्ये अजून देखील मी पाहतो, नवरा मेल्यानंतर तिला सजवतात, तिच्या हातात एकही बांगण्याचा, हिरव्या बांगड्यांचा चुडा घालतात, आंबाडा बांधून वेणी घालतात, अगदी अक्षता लावतात, कुंकू लावतात आणि तिला बाहेर आणतात सगळ्यांच्या समोर धिंडवडे काढायला. आपण त्याला पहिल्या दिवसाचा विरोध केला आणि आज लोकांना मान्य झालं ना. बरोबर. एक चुकीची प्रथा आपण म्हणून यशस्वी झालो. मात्र मी लोकांना हेही सांगितलं की खूप विरोध होत असेल, खूप तुम्हाला त्रास होणार असेल तर पाळू नका, ती प्रथा पाळा, जा समोर, हरकत नाही, पण ताठ मानाने जा. हताशपणे ती बाई रडते, ओरडते आणि लोक त्याची धिंडवडे काढून करतायत, अशाला बळी पडू नका. सरळ स्वतःच उतरून ठेवा, बिंदास. तुम्ही जगूच शकत नाही, जगणं अशक्य करून टाकतात लोक.
मला मान्य आहे ते, पण कुठल्याच गोष्टी कोणावर कधी लादत नाही का, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. साधी गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्ही एवढे जण सगळी मंडळी जमलेले आहात. कोणी घरून आलं आहे काम सांभाळून, कोणी नोकरीवरून आलं आहे, बरोबर, कोणी बिझनेस करून फिरून फिरून आलं आहे, कोणी त्रासातून आलं आहे, कोणी घरच्या लोकांचा विरोध आहे तरी आलं आहे, बरोबर, कोणी घरी आजारी आहे तरी आलं आहे, कोणी घरात कोण बाळांची परीक्षा आहे तरी आलं आहे, बरोबर. ही प्रत्येकाची जी अडचण आहे ना ती मला कळते. आणि म्हणून मी मॅक्झिमम एकच प्रयास करतो की आलेला प्रत्येक मनुष्य, इकडे आलेला प्रत्येक मनुष्य जो चांगल्या वृत्तीने आलेला आहे, जो चांगल्या मनाने आलेला आहे, जो श्रद्धेने आलेला आहे, जो काहीतरी चांगलं करण्यासाठी आलेला आहे, तो माझा VIP असतो. कारण मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आणि खरं सांगतो तीच गोष्ट खरी आहे. मी तुम्हाला राम विजय मंत्र म्हणायला नेहमी सांगतो, बरोबर. रामो राजमणी सदा विजयते. त्याचं माझं आवडतं वाक्य जे मी तुम्हाला दिलं ते काय, रामस्य दासोस्म्यहम. आम्ही तुम्हाला काय सांगा, माझ्या आईने काय म्हणून निवडले मला तुमच्यासाठी, तिच्या भक्तांचा दास म्हणून निवडला. येस, अँड दॅट्स ऑल व्हॉट आय एम. म्हणून जो खराखुरा भक्त आहे तो माझ्यासाठी VIP असतो आणि राहणार. मग तुमच्यासाठी काय VIP असलं पाहिजे? सोपा प्रश्न आहे, खूप डिफिकल्ट आहे. माझ्यासाठी प्रत्येक सच्चा भक्त VIP आहे. तुम्ही सगळे चांगले भक्त व्हायचा प्रयत्न करता याची मला खात्री आहे. मग तुमच्यासाठी VIP कोण असलं पाहिजे? अरे हड, चुकीचं उत्तर नाही. -500 कोरी मार्क. बापूंना मार्क देणार कोण तुम्ही? हां, राजांनो, मनापासून सांगतो, मला मार्ग देणार तुम्ही कोण, मी प्रेमाने विचारतो. तुमच्यासाठी VIP असला पाहिजे तुम्ही स्वतः. खरंच सांगतो, अगदी मनापासून अहंकार बिंकार गोष्टी बाजूला ठेवा आणि स्वतःकडे जरा कॉन्सन्ट्रेट करा. काय झालो आहे मी, काय होतो मी, काय होते मी आणि काय झाले मी. मी एवढी भित्री होते का? नाही. का झाले मी भित्री? काय कारण आहे मला भित्र व्हायचं? आहे माझा बाप बसला. होत असतील चुका, 100 नाही 1000 होत असतील, सो व्हॉट. स्वतःला जरा इम्पॉर्टन्स द्यायला शिका. मी अजूनही अनेक बघतो, एस्पेशली मिडल क्लासमध्ये, सकाळून घरून निघताना पुरुषसुद्धा तोंडाला पावडर लावतात. मी जेव्हा पहिल्यांदा एका माणसाला मुलाला पावडर लावताना बघितलं ना, तुम्हाला खरंच सांगतो, मला हसता हसता माझी मुळकुंडी वळली. फर्स्ट MBBS होतो, मित्राच्या घरी राहायला गेलो होतो आणि त्याची वडील आंघोळ करून आले. मस्त ब्रिल क्रीम असायचं त्या काळात, ते ब्रिल क्रीम लावून त्यांनी कोंबडा बिमडा पाडला आणि चेहऱ्याला पहिल्यांदा स्नो लावला आणि मग पावडर लावली. मी म्हटलं हे नक्की काय करतात. तो मी कल्पना, पुरुषांनी पावडर लावायची असते ही कल्पनाच मला कधी मान्य नव्हती. बाबा लावा, तुम्ही लावत असलं माझं काही म्हणणं नाही, पण ह्याची काय आवश्यकता आहे? तुम्ही म्हणा बाबा मग स्त्रियांनाच आम्हाला का आवश्यकता आहे? तुम्हाला असेल तर आहे, तुम्हाला नसेल तर नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. डेफिनेटली. परंतु पुरुषांनी पावडर लावणे कल्पनाच मला कधी शिवली नाही. आणि जेव्हा बघितलं तेव्हा अशा धक्का बसल्यानंतर हळू बाहेर येताना खूप वेळ लागला, कळलं खूपच लोक लावत आहेत. बरोबर, खरंच सांगतो मला नाही, हे तोंडाला पावडर लावून गोरं दिसण्याला काय अर्थ नाही रे. थोडा वेळ टिकतं, चांगलं दिसतं, मान्य मला. स्त्रियांनी नीटनेटकं राहणं आवश्यक आहे, तेवढंच पुरुषांनी नीटनेटकं राहणं आवश्यक आहे. दररोज नियमितपणे दाढी करणं, म्हणा बापू स्वतःकडे बघा आणि मग लोकांना सांगा. बरोबर, ताबडतोब उत्तर तुमचं तयार असलं मला माहिती आहे. पण मी पोचलेलं लक्षात ठेवा. दररोज दाढी नीटनेटकी करणं, नाही तर सरळ माझ्यासाठी वाढवणं.
हे दोनच टोकं अवेलेबल असते बाय, बरोबर. मग एवढीच ठेवायची आणि बाकीची बरोबर वाढलेली खुंटे दिसत आहेत, हे नाही चालणार. आलक्षामध्ये एक लक्षात, स्त्रियानं पुरुषांशी दररोजची दाढी हे त्यांचं सौंदर्य साधनच आहे. तुम्ही स्त्रिया केसांना जेवढ्या कंगवा फिरवत नाही ना, तेवढ्या वेळा हे माझा सगळा हा पुरुष गडी वर्ग आहे ना, तो केसांना कंगवा फिरवत लक्षात ठेवा. लिफ्टमध्ये शिरले आरसा दिसला की पहिला त्यांचा हात केसाकडे जातो. मग 2 केस सारखे तरी तो हात जातोच. तर सांगण्याचा हेतू काय, की पुरुष सुद्धा आपल्या सौंदर्याची तेवढीच काळजी घेत असतात, मात्र त्याचा प्रकार वेगळा असतो. आलं लक्षामध्ये. स्त्री मोठी की पुरुष मोठा, स्त्री घेड की पुरुष घेड, हा डिस्कशन मी फालतो आहे. दोघांचं आपल्या आपल्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत, दोघांचे आपापल्या निगेटिव्ह व्हॅल्यूज. आपल्याला आपल्या आपल्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, सकारात्मक गुण जे आहेत ते वाढवत पुढे जायचं असतं. आणि मग आता परत प्रश्न वाढलाच, बाबू एवढं सगळं पोथी पुराण वाचता तुम्ही, पण नववर्ष म्हणजे काय? बरं, जिकडे सुरू केलं तरी तुम्ही येतच नाही. तर नववर्ष म्हणजे नक्की काय? गुढीपाडवा, 1 जानेवारी गुढीपाडवा, त्यानंतर बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीतलं नववर्ष. बरोबर. कुठलं की शाळेचं नववर्ष. बरं, फायनान्शियल न्यू इयर वेगळंच असतं, बरोबर की नाही? काय हो ते, बरं ना, कधी असतं ते? 1 एप्रिलला असतं, एप्रिल फुलच्या दिवशीच. बरं, नक्की नववर्ष कुठलं? येस, पाडवा. कुठला पाडवा? चैत्र पाडवा. बरं, ठीक आहे. आणखी मान्य आहे मला, ही सगळी नववर्ष मला मान्यच आहेत. मी विचारतो त्याच्याही वरचं आणि वेगळं असं खरं नववर्ष कुठलं, असं विचारतोय. खरं नववर्ष कुठलं? ज्या दिवसापासून तुम्ही मनापासून निश्चय करता की मला माझं जीवन सर्वांगाने समृद्ध करायचं आहे. मी श्रीमंत म्हणत नाही, समृद्ध करायचा, तो दिवस म्हणजे न्यू इयर. त्यापासून 1 वर्ष स्वतःला बघा. येस, मनापासून सांगतो. आता आपले ह्याच्यामधले प्रत्यक्षमधले अग्रलेख सध्याचे चालू आहेत. ते अग्रलेखामध्ये आम्हाला कळतं काय, सध्याची अग्रलेख चालू आहे कथामंजरी 3, की विजयरुद्र आणि धर्मलेखा ही 2 कॅरेक्टर्स मेन. हे एकमेकांचे पती पत्नी आहेत की नाही ह्याच्याबद्दल अजून संशय आहे. हे प्रियकर पैसे आहे की ह्याच्याबद्दल पण संशय आहे. हे विजयरुद्र सांगतो काय, मी तुझा कोणी लागत नाही, आणि वरती प्रिय म्हणतोय. बरोबर. ही कोणाची मुलगी आहे, पत्ता लागत नाही. हिचे आईबाप कोण आहेत, पत्ता लागत नाही. ते बहीण भाऊ कोण आहेत, पत्ता लागत नाही. आणि तरीही नवरा बायको प्रत्येक ठिकाणी असतातच. बरोबर. म्हणजेच काय, इथे कथालेखक आपल्याला खुणावतोय की या माझ्या मागून आणि विचार करायला शिका. ह्याच्यामध्ये एक वाक्य तुम्हाला उत्तरेला पत्ता सापडेल असं सांगतं, आणि दुसऱ्याच वाक्यामध्ये सांगतं छे पत्ता दक्षिणेचा आहे. असंच आपल्या जीवनात चालू असतं. ऑफिसमध्ये काम करणारी की आपली मैत्रीण चांगली आहे किंवा चांगला आहे मित्र असं वाटत असतं, आणि त्याच वेळेस तो वाईट असल्याशिवाय ती वाईट असल्याचे पुरावे पण मिळत असतात. त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा कसा, हा आपला नेहमीच प्रश्न पडतो. हा कोर्स करू की तो कोर्स करू, मुलाला मेडिकलला घालू की इंजिनिअरिंगला घालू. मुलाने हा प्रश्न पडतो करिअर कुठे करू, बिझनेस करताना कुठला बिझनेस करू आणि कसा करू. मी काय सांगितलं आहे, पार्टनर्स शक्यतो करू नका. पण आम्हाला एवढी खाज असते ना, माझा मित्र आहे खास जीवाभावाचा दादा, तुम्हाला सांगतो माझा मित्र आहे हो, एवढ्या वर्षांचा मित्र आहे. 5 वर्षांनी येतो, दादा मित्राने दगा दिला हो, विश्वासघात केला. अरे बाबा, बापू सांगून दमला.
थोडाच विश्वास ठेवा, पूर्ण विश्वास टाकू नका. असे मित्र नक्की आहेत की जे 100% विश्वास टाकता येतो. माझ्याकडे असा मित्र आहे 108% 1000% विश्वास टाकू शकतो. सो मी सांगितलं असे असतात, पण ते रेअर असतात, लक्षात ठेवा. एक छान म्हण आहे, पैसा माझा होता, मित्र माझा होता. पैसा माझा होता, मित्र माझा होता. पैसा मी मित्राला दिला, मित्रही माझा उरला नाही आणि पैसाही माझा उरला. हे पैशा देवाणघेवाणीमध्ये पण होतं आणि पार्टनरशिपमध्ये पण. पण नाही, आम्ही पार्टनरशिप करण्याच्या मागेच लागतो. बापू सांगतात, बापू काय, बापूंचं फक्त आध्यात्मिक बाब ऐकायची, बाकीच्या बाबतीत ऐकायची गरज आहे. बापूर काय आमच्या घरचं माहिती आहे. बरोबर आहे. मी कोणाच्याही धंद्यात ना खुपसार घरी जात नाही, अनलेस यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. बरोबर. मग दुसऱ्या कोणा भक्तात त्रास होणार असेल तर मी डेफिनेटली इंटरफेअर करणार. परंतु ही धोरणे मी तुम्हाला आखून देतो, ती काहीतरी विचारांती असतात. मग त्यानुसार मग नवीन वर्ष ठरवता येणार नाही का? बरोबर. साधी गोष्ट घ्या, 1 जानेवारी तुम्ही कुठल्या तरी 1 जानेवारीला तुम्ही काहीतरी निर्णय घेतला, बरोबर, आणि त्यानंतर तो निर्णय तुम्ही घेतला, तुम्हाला पार पाडता आला नाही. आणि 1 जूनला, मुद्दा मी 1 जून म्हणतोय, आपल्या सभेच्या तारखेत 1 जूनला तुमच्या लक्षात आपण काहीच करू शकलो नाही. मग तेव्हा विचार परत करायचा, बाबा ही गोष्ट जर कठीण होती म्हणून मला जमू शकलं नाही. कठीण म्हणजे इतरांसाठी सोपी असेल, माझ्यासाठी कठीण सोपी नसेल, माझ्यासाठी कठीण असेल, त्याचं वाईट नाही म्हणून घ्यायचं. मग मला काय जमू शकेल मी ते करायला सुरुवात करा. दुसऱ्याला 100 ग्रॅम जमतो, मला 100 ग्रॅमच जमलं पाहिजे याचं मुळीच नाही. पुढे मी ते म्हणे कशाला 100 ग्रॅमशी हे करायला परीक्षा घेता, 1 ग्रॅमने सुरुवात करा ना. थेंबे थेंबे तळेस असे नक्कीच साचतं. एक एक गोष्ट स्वतःवर केंद्रित करून लक्ष घ्यायला सुरुवात करा. कारण लक्षात घ्या, तुम्ही आहात म्हणून जग आहे. काय बोलते मी? तुम्ही आहात म्हणून विश्व आहे. तुम्ही नाही तर विश्वही नाही. मी परत रिपीट करतो, तुम्ही आहात तोपर्यंत विश्व आहे, तुम्ही नाही तर तुमच्यासाठी विश्व देखील नाही. विश्व चालूच राहणार नाही, विश्व डुबणार नाही तुमच्यावर, पण तुमच्यासाठी विश्व थांबलं आहे, लक्षात ठेवा. आणि जर थांबलं नाही त्याला भुताटकी म्हणतात, ते पण विसरून चालणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही वेगळ्या जगात प्रवास करत असता. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्या विश्वास जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या विश्वाचा केंद्रबिंदू मी स्वतः आहे. हे विश्व मी म्हणजे मी नव्हे, अनिरुद्ध दृष्टी नव्हे, तुम्ही प्रत्येक जण. स्वार्थी बना ह्याच्यावर मी प्रवचन केली, आले तुम्हाला किती केली होती? 7-8 तरी नक्की केली अशी ना, जास्तच कमी नाही. तशी स्वार्थी बना, स्वतःला थोडंसं इम्पॉर्टन्स द्या, स्वतःसाठी थोडा वेळ वेगळा राखून ठेवा, स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या चुका दुरुस्त करण्यासाठी, स्वतःला शांत बसण्यासाठी. खरंच सांगतो, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, 3-4 वेळा नक्की सांगितलं, रात्री झोपण्याच्या 10 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा, कुठल्या विचाराला विरोधही करू नका आणि कुठल्या विचाराला उचलूनही धरू नका. आला तर आला, गेला तर गेला, डोळे शांत बसून बघा. म्हणजे झोप काढू नका त्या 10 मिनिटामध्ये. ती 10 मिनिटं खूप काही देऊन जाते. खरंच सांगतो, ह्यालाच ध्यान म्हणतात. आता हे आपल्याला साधं ध्यान करता आलं नाही समजून चालू, नुसतं 10 मिनिट बसलं की मनामध्ये असंख्य विचार येतात, येणारच. पहिल्यापासून मनाची मेन क्वालिटी, मुख्य गुणधर्म गती हाच आहे. ती विचाराची गती वाढत वाढत वाढतच जाते. मग त्या रोखण्याचा प्रयत्न केला तर आणखी चुकीच्या दिशेने व्हायला लागते. त्यासाठी आपण मी तुम्हाला कुठला मार्ग दिला? न करता सगुणाचे ध्यान. त्याच्यातली ओवी तुम्हाला सांगितली होती, भक्तिभाव कथा प्रकटेना आणि सप्रेम भक्ती जो घडेना, कळी उमलेना मनाची.
आणि ते उमलल्या विण काही केवळ नाग भ्रमरणा मकरंद पाही तेथ राही लक्षण भरी. बरोबर. मग रूप ध्यान करा. डोळे बंद करून किंवा डोळे उघडे ठेवून तुमचा इष्टदेव कोण जो आहे त्याच्या पुढे बघत बघत शांत बसा. पुढे ते मन शांत होईल. आणि दिवसाला संपूर्ण 1 मिनिटभर ते मन शांत झालं तुमचं, तुमचं सामर्थ्य अफाट वाढेल. तुमची इम्प्रूव्हमेंट खूप होईल. खरंच सांगतो. ते नववर्ष असेल दररोजचं. बाबू काय विचित्र बोलतात, तुमचं गणित चुकीचं आहे. दररोज नवीन वर्ष कसं होऊ शकतं? येस, दररोज नवीन वर्ष होऊ शकतं. दररोज दिवाळी दसरा असू शकतो. लक्षात ठेवा. आपण एक नेहमी म्हणतो मराठीमध्ये फ्रेज, संत येती घरातोची दिवाळी दसरा. असे का संत मिळणं खूपच कठीण. बरोबर. साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा. पण याच्यापेक्षा दुसरं एक आरतीमधलं वाक्य आठवलं पाहिजे आम्हाला. विठो वाजे राज आम्हा नित्या दीपवाळी. म्हणजे नवीन वर्ष आहे. जर त्या त्रिविक्रमाला, विठ्ठल त्रिविक्रमाचंच रूप आहे, त्रिविक्रमाला तुम्ही मानत असाल तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नववर्ष घेऊन येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. पण ह्याचा अर्थ समजून घ्यायला हवे. नववर्ष आणतो म्हणजे काय? तर आधीचे फुकट गेलेले दिवस जे आहेत ते सुद्धा भूतकाळात जाऊन तर तुमचा स्वयंभगवान तुमच्या सत्कारणी लावतो, हे लक्षात ठेवा. ही कपॅसिटी त्याची आहे आणि तो ते करत राहतो. नक्की आयुष्यामध्ये खूप काही गमावलं अशी भावना घेऊन जायचं नाही या जगातून, आणि अशी भावना घेऊन जगायचंही नाही. माझ्या देवाने मला काय काय दिलं आहे, मी काय काय केलं आहे. आता म्हणा बाबू ह्याने अहंकार झाले, बरोबर आहे. मी काय काय केलं आहे ह्या देवाच्या साक्षीने, ह्या माझ्या भगवंताच्या प्रेरणेने, या भगवंताच्या बलाने असा विचार करा. अभिमानाने बघा, अभिमानाने जगा, स्वाभिमानाने जगा. खरं सांगा, किती मोठं काम केलं ह्याला किंमत नाही. खूप मोठा राजकारणी नेता, राजा महाराजा सम्राट आणि एक भिकारी सुद्धा शेवटी राखच होणार आहे प्रत्येकाची. बरोबर. किती? एक मुठभर राख होणार आहे फक्त. बरोबर. जास्त जागा कोणाला लागत नाही. तिकडे सम्राटही समान आणि एक सामान्य भिकारी समान. लक्षात ठेवा, प्रत्येकाची गती हीच आहे. म्हणून स्वतःच्या मनात सांगा की राजानो, आयुष्य वाया घालवायचं नाही. आयुष्य आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते वाढवायच्या मागे लागण्यासाठी प्रयत्न करत राहायचे, अथक प्रयत्न करत राहायचे. मात्र स्वतःला सुधारताना स्वतःला कमी लेखू नका की माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून मला सुधारायचं आहे, असा विचार केला तर डुबाल. मी जो काही आहे तो चांगलाच आहे, काय चांगलीच आहे. माझ्या देवाला मी आवडतोय ना, बस झालं. मला अधिक चांगलं व्हायचं आहे, म्हणजे माझ्या देवाला मी अधिक आवडेल, हा विचार करून पुढे जा. मी चुकीचं आहे, मी फालतू आहे, मी कमी आहे, म्हणजे खूप काही कमी आहे, मला सुधारायचं आहे, मला इम्प्रूव्ह व्हायचं आहे, अशा विचाराने पुढे निघाल तर नकारात्मकता भरून जाईल शरीर, अंगामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये, सर्व प्राणांमध्ये. त्यापेक्षा विचार काय करायचा? थोडा है, थोड़े की जरूरत है, और देने वाला माले माल करता है. थोड़ा है, थोड़े की जरूरत है, और मेरा देने वाला माले माल कर देता है. ऊपर वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के देता. ही फ्रेस खरंच चांगली, मनापासून सांगतो. लक्षात ठेवा, तुमचा लाडका स्वयं भगवान खरंच तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहे. घ्यायला सांगण्यासाठी तयार व्हा. ह्या नववर्षामध्ये हीच मनात भूमिका ठेवा, तो देतोय, मला घ्यायचं आहे, मला घेत राहायचं आहे.
माझे हात दुबळे असतील, माझ्या पंखामध्ये बळ कमी असेल, माझी झोळी फाटकी असेल, सो व्हॉट, म्हणून काय झालं, तोच माझी झोळी पण शिवून देईल जर मी त्याचं नाव घेतलं तर. तोच माझ्या हातांना बळ नसेल तर स्वतःच माझी झोळी स्वतःच्या खांद्यावर घेईल जर मी माझं मन एक मिनिट तरी शांत ठेवणार असेल तर. आणि मग बघा जीवन किती बदलेल. पण त्यासाठी स्वतःवर प्रेम करायला शिका. जो स्वतःवर प्रेम करतो खरोखर तोच भगवंतावर प्रेम करू शकतो. आणि जो भगवंतावर प्रेम करू शकतो तो स्वतः खरोखर प्रेम करू शकतो. ऑल द बेस्ट. खरंच सांगतो मनापासून राजानो, तुमच्या प्रत्येकामध्ये ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे. प्रचंड तुमच्यामध्ये क्षमता आहे काही करण्याची. वाढवत न्या आणि दुसऱ्यांशीच तुलना करू नका. मी माझा आणि मी माझ्या देवाचा, मी माझा आणि माझ्या देवाचा. दॅट्स ऑल. ओके. लव यू ऑल. लव यू ऑल. लव माय किड्स. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.